जय शिवराय मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांसाठी मदत वितरित करण्यात आलेली आहे। एक जीआर आपण पाहिलं होतं की काही सप्टेंबरमध्ये काही ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबरच्या 13 तारखेपासून 13, 15, 16, 16, 17, परत 17 आणि आज 18 तारखेला सकाळी 3200 कोटी रुपयाचा जीआर असे एकूण 7,337 कोटी 89 लाख रुपयाचे जीआर निर्गमित करून राज्यातील 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। परंतु जीआर वेगवेगळ्या वेळी घेण्यात आल्यामुळे एका जिल्ह्याची मदत या जीआर मध्ये थोडी, त्या जीआर मध्ये थोडी आणि नेमकं कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली हे संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेले होते। मित्रांनो, सध्या जी काही ही नुकसान भरपाई मदत वितरित करण्यात आलेली आहे ती 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 8,500 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये, वरची आणखीन उर्वरित 1 हेक्टरची जी काही नुकसान भरपाई ती राज्य सरकारच्या माध्यमातून सेपरेट दिली जाणार आहे आणि रब्बीचा हंगाम प्रति हेक्टर 10,000 रुपये जे आहे ते सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून सेपरेटली दिलं जाणार आहे। त्याच्या संदर्भातील अद्याप जीआर निर्गमित करण्यात आलेलं नाही। रब्बीचं जे अनुदान आहे ते डायरेक्टली जे ॲग्रिस्टॅकचे फार्मर आयडी आहेत त्या बेसवरती त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित केलं जाणार, त्याची प्रक्रिया सुरू आहे। हे जे काही अतिवृष्टीचं अनुदान वितरित करायला मंजुरी दिलेली आहे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये, याच्यात सर्वात मोठी नुकसान भरपाई मिळणारे अहिल्यानगरला 847 कोटी रुपयाची आणि सर्वात कमी नुकसान भरपाई मिळणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याला 13 लाख रुपयाची। तर नेमकी कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी पात्र आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वाधिक शेतकरी बीड जिल्ह्यातील पात्र आहेत। 9,21,446 शेतकरी बीड जिल्ह्यातून पात्र करण्यात आलेले आहेत। परंतु नुकसानाची भरपाईची जी रक्कम आहे ती मात्र अहिल्यानगर जिल्ह्याची सर्वात जास्त आहे। तर सर्वात जास्त पासून सर्वात कमी पर्यंत सर्व जिल्ह्यांची नुकसान भरपाई पात्र शेतकरी आणि त्याची आकडेवारी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 8,27,282 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले आहेत। अर्थात पूर्णपणे अहिल्यानगर जिल्हा हा नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेला आहे। 847 कोटी 12 लाख रुपयाची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। त्याच्यानंतर दुसरा मोठ्या प्रमाणात बाधित झालेला जिल्हा सोलापूर बद्दल आजच जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील 7,37,702 शेतकऱ्यांना 832 कोटी 15 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यातील 9,21,446 शेतकऱ्यांना 634 कोटी 74 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामधील 8,57,580 शेतकऱ्यांना 582 कोटी रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 6,80,393 शेतकरी 488 कोटी 94 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यानंतर धाराशिव 6,40,552 शेतकरी 483 कोटी 27 लाख रुपये, लातूर जिल्ह्यातील 7,96,947 शेतकरी 448 कोटी 24 लाख रुपये, परभणी जिल्ह्यामध्ये 6,77,827 शेतकरी 374 कोटी 19 लाख रुपये, अमरावती जिल्ह्यामधील 4,43,537 शेतकरी आणि नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे 332 कोटी 3 लाख रुपये, नाशिक जिल्ह्यामधील 4,16,582 शेतकरी 320 कोटी 96 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यामधील 3,42,691 शेतकरी 309 कोटी 80 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील 4,10,344 शेतकरी 296 कोटी 90 लाख रुपये, यवतमाळ जिल्ह्यामधील 2,27,470 शेतकरी 268 कोटी 87 लाख रुपये। यवतमाळ जिल्ह्याचा आणखीन एक जीआर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सध्या जे आलेले आहे त्यानुसार एवढी नुकसान भरपाई मिळालेली आहे। अकोला जिल्ह्यातील 3,47,884 शेतकऱ्यांना 264 कोटी 34 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील 2,58,501 शेतकऱ्यांना 192 कोटी 77 लाख रुपये, वर्धा जिल्ह्यातील 1,62,625 शेतकऱ्यांना 150 कोटी 88 लाख रुपये, सांगली जिल्ह्यामधील 1,04,158 शेतकऱ्यांना 149 कोटी 95 लाख रुपये, नागपूर जिल्ह्यामधील 1,11,879 शेतकऱ्यांना 117 कोटी 24 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यामधील 1,08,316 शेतकऱ्यांना 78 कोटी 15 लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील 89,495 शेतकऱ्यांना 48 कोटी 76 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यामधील 14,005 शेतकऱ्यांना 20 कोटी 80 लाख रुपये, भंडारा जिल्ह्यातील 27,236 शेतकऱ्यांना 14 कोटी 81 लाख रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 21,814 शेतकऱ्यांना 14 कोटी 58 लाख रुपये, पालघर जिल्ह्यातील 49,517 शेतकऱ्यांना 14 कोटी 42 लाख रुपये, याच्यानंतर धुळे जिल्ह्यातील 1,64,4
429 शेतकऱ्यांना 10,24,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यामधील 14,643 शेतकऱ्यांना 8,81,00,000 रुपये, ठाणे जिल्ह्यामधील 35,676 शेतकऱ्यांना 8,37,00,000 रुपये, रायगड जिल्ह्यामधील 16,028 शेतकऱ्यांना 5,21,00,000 रुपये, तर गोंदिया जिल्ह्यातील 6,754 शेतकऱ्यांना 3,72,00,000 रुपये, याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील 5,860 शेतकऱ्यांना 3,18,00,000 रुपये, तर छत्रपती संभाजीनगरचे आता रुपयाची मदत वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामधील 1,811 शेतकऱ्यांना 22,00,000 रुपयाची, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 517 शेतकऱ्यांना 13,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे 93,94,838 शेतकऱ्यांना 7,337,89,00,000 रुपयाची ही नुकसान भरपाई या सर्व GRच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जिल्ह्याचे प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत. जे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील अपडेट सुद्धा समोर येतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटप ताबडतोब आता या दिवाळीमध्ये सुरू आहे. बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना या मंजूर करण्यात आलेल्या रकमेमधून निम्म्यापेक्षा जास्त वितरण देखील करण्यात आलेले आणि उर्वरित वितरण सध्या सुरू आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त रबी हंगामाचं 10,000 रुपयाचं अनुदान देखील आता लवकरच मंजूर केलं जाईल, ते वितरित केलं जाईल. त्याची शेतकऱ्याची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याच्या संदर्भातील सुद्धा जे काही महत्त्वाचं अपडेट येईल ते अपडेट सुद्धा नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची आणि आपणास उपयोगी पडेल अशी माहिती होती. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.